नालायक विक्रांतने ऊर्जाला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो हे जेव्हा ऊर्जा शौर्यला सांगते, शौर्याचा राग अनावर होतो. शौर्य म्हणत असतो, बस झालं आता ऊर्जा, त्या विक्रांतला आता नीट धडा शिकवलाच पाहिजे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य धडा शिकवायचा आहे पण कायद्याच्या मार्गाने. त्यावर हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, अजिबातच नाही. कायद्याच्या मार्गाने जर आपण धडा शिकवायला गेलो ना तर तिकडनं त्याचा तो बाप आपल्याला सगळ्यात आडकाठी करेल. आता तर मी स्वतः जाऊन त्याला बदडणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य नाही ऐकणारस का तू माझं? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आत्तापर्यंत तुझंच ऐकत आलो. माझी इच्छा आहे की यावेळेला तू माझं ऐक. आणि अशातच आता ऊर्जाचा नाईलाज झालेला असतो. तिला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला शौर्याचं ऐकावंच लागेल, नाहीतर शौर्य नको ते करून बसेल. आणि अशातच आता एकटाच निघालेल्या शौर्याच्या मागे ऊर्जा लागते आणि म्हणत असते, थांब मी सुद्धा येते. आणि लगेचच आता शौर्य म्हणत असतो, ये. आता शौर्य हा आपल्या बाईकवर ऊर्जाला बसवतो आणि सोबत एक दांडका सुद्धा घेतो आणि थेट त्याने बाईक आता विक्रांतच्या घराकडे पळवायला सुरुवात केलेली असते. इकडे आपण पाहतोय आता विक्रांतला त्याचा बाप समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आज तू जे काही केलेस ना त्याची जाहीर माफी तू सगळ्यांसमोर मागणार आहेस. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, ओ पप्पा, आत्तापर्यंत पप्पा पप्पा म्हणतोय पण परवासारखं दिग्विजय शिर्के असं बोलायला भाग पाडू नका. मी कोणाचीही जाहीर माफी मागणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतची आई म्हणत असते, अरे ऐक जरा, तुझे पप्पा काय म्हणतायत? अरे त्यांचं आमदारकी धोक्यात आली तर आपलं काहीच राहणार नाही. आपण आज जे काही आहोत ना त्यांच्या आमदारकीमुळे. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, तुम्हाला तुमची आमदारकी लख लाभो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मी विक्रांत शिर्के, विक्रांत शिर्के, मी स्वतः माच करतो. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, माच करतोस ना ते माझ्या जीवावर, हे विसरू नकोस. माझं नाव लावणं बंद केलंस ना तर रस्त्यावरचं काळं कुत्र देखील तुला विचारणार नाही. जे भाड्याचे 4 टट्टू घेऊन फिरतोस ना ते सुद्धा माझ्यामुळेच. मी जर तुला पैसाच दिला नाही तर रस्त्यावर तुला अगदी भीक मागावी लागेल. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, दिग्विजय शिर्के, विक्रांतला भीक मागावी लागेल असं बोलतोयस तू? आता बघ मी काय करतो. आणि अशातच आता पुन्हा एकदा विक्रांतने स्वतःच्या बापाचा गळा धरलेला असतो आणि जोर जोरात तो आवळायला सुरुवात करतो. तेवढ्यात तिथे अर्पिता आणि अर्पिताची आई सुद्धा विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण विक्रांत काही केल्या ऐकायला तयार नसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांतला मागून जोरदार आवाज आलेला असतो, भेकाड्या, स्वतःच्या बापावर काय हल्ला करतोस? मर्द असशील ना तर माझ्याशी लढ. हे वाक्य ऐकल्यावर आता बिथरलेला विक्रांत म्हणत असतो, आलास? अरे बरं झालं इथे आलास तू, तुझी मौतच तुला इथे घेऊन आली आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, विक्रांत शब्द जपून वापर. त्यावर विक्रांत म्हणत असतो, गप्प बस ग ऊर्जा शिंदे, बेकारासारखी स्वतःच्या नवऱ्याला घेऊन आलीस ना? वाटलंच मला. आता तर तुम्हा दोघांना संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, शिर्के साहेब बाजूला व्हा तुम्ही, आता तुमच्या मुलाला योग्य तो धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आणि अशातच आता शौर्याच्या हातात दांडका बघून विक्रांत म्हणत असतो, दांडका घेऊन आलायस तू मला मारायला? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, हो, लातो के भूत बातों से नहीं मानते. आणि असं म्हणत शौर्य आता जोरातच दांडका विक्रांतच्या पायावर खेचून मारतो. विक्रांत दांडका लागल्यामुळे आता कळवळू लागतो. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्य विक्रांतला चांगलाच बदडत असतो. आणि हे सगळं पाहून आता तिथे असलेली अर्पिता म्हणत असते, थांब शौर्य, काय करतोस तू? हे तू दांडक्याने माझ्या भावाला मारतोयस, जरा तरी विचार कर. का तर फक्त या एका सामान्य मुलीसाठी. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, सामान्य मुलगी म्हणतेस ना, ती माझी बायको आहे, हे लक्षात ठेवायचं. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिता म्हणत असते, अजिबातच मान्य करणार नाही मी की ती तुझी बायको आहे. आपल्या दोघांचं लग्न आधी ठरलं होतं आणि तू मला धोका दिला शौर्य. आता अर्पिता थोड्या वेळासाठी
हे विसरलेलीच असते. ती याआधी जे नाटक करत होती आता त्याचा पर्दाफाश होणार असतो. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, अर्पिता बाजूला हो, तुझ्या या नालायक भावाला आज मी योग्य ती शिक्षा देणारच आहे. असं म्हणत शौर्य आता अर्पिता समोरच या विक्रांतला बदडत असतो. विक्रांत अर्पिताला दूर लोटतो आणि म्हणत असतो, बाजूला हो, मला तुझी गरज नाहीये. या शौर्याला मी तर एकटा लढू शकतो. आणि शौर्यला तो आता लढणार असतो. तेवढ्यात शौर्याने पुन्हा त्याला फटकावलेलं असतं. अर्पिता म्हणत असते, शौर्य तू या एका साधारण मुलीसाठी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करतोयस. आता तर मी तुला अजिबातच सोडणार नाही. या मुलीला आत्ताच्या आत्ता सोडचिठ्ठी दे. त्यावर विक्रांतच्या समोरच आता शौर्य म्हणत असतो, फालतू आहे तुझी बहीण. तुझ्यासारखीच कितीतरी वेळा तिला समजवण्याचा प्रयत्न केला. आता तर मला तुला एकट्याला नाही, तिला सुद्धा चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे. आणि अशातच आता शौर्य अर्पिताला म्हणत असतो, दूर हो. आणि तुझी नाटकं सगळी आता समोर उघड झाली आहेत. आधीपर्यंत तू सगळी नाटकं करत होतीस ना. आणि लक्षात ठेव, तुला मध्यंतरी बरं नव्हतं त्यावेळेला याच ऊर्जाने मला सांगितलं होतं, शौर्य जा अर्पिताकडे. तिची तब्येत सध्या बरी नाहीये आणि तिची मनस्थितीही बरोबर नाहीये. तिला आता तुझी गरज आहे. म्हणून मी तुझ्याकडे यायचो, तुला फक्त बरं वाटावं म्हणून. याच ऊर्जाने सांगितलं होतं आणि याच ऊर्जाला तू उलटसुलट बोलतेस. त्यावर अर्पिता म्हणत असते, उलट सुलट बोलू नये तर काय, तिने माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हिसकावलंय. मला तिचं तोंडही पाहायचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, अजिबातच पाहू नको, तू त्या लायकीची सुद्धा नाहीयेस. आणि अशातच आता बदडणाऱ्या विक्रांतला शौर्य म्हणत असतो, आता बघ काय अवस्था करतो तुझी. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता आमदार शिर्के मध्ये पडलेला असतो आणि तो शौर्य समोर हात जोडतो. तो म्हणत असतो, माफ कर याला, मी हवं तर याच्या मागून तुझी माफी मागतो. त्यावेळेला आता शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही मध्ये पडलात म्हणून शेवटची संधी देतो. याला अजूनही वेळ गेलेली नाहीये. अक्कल शिकवा, कोणाशी कसं बोलायचं, कोणाच्या जीवाची कशी पर्वा करायची. त्यावर लगेचच आता अर्पिता बोलू लागते, ए शौर्य, तू अजिबातच आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाहीये. आम्ही कोणाशी कसं वागायचं, तू ज्याप्रमाणे माझ्याशी वागलायस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं तुझ्या माफीचा प्रश्नच कुठे येतो. तुझ्याशी माझा काही संबंध नाहीये. माझा संबंध फक्त माझ्या बायकोशी म्हणजेच ऊर्जाशी आहे. त्यामुळे यापुढे तू मला कोणत्याही प्रकारचा फोन किंवा मेसेज करायचा नाही. मी तुला भेटायला सुद्धा येणार नाही. त्यावर मात्र आता अर्पिता म्हणत असते, शौर्य खूप माझी बायको असं करतोस ना. आता मी एक काम करते, आधी तुझ्या ऊर्जाला संपवते आणि मग स्वतःला सुद्धा गोळी मारून घेते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डोकं फिरले का तुझं, काय बोलतेस तू. त्यावर अर्पिता म्हणत असते, हो डोकंच फिरलंय माझं. तुला शेवटची संधी देते. जर या ऊर्जाचा जीव तुला वाचवायचा असेल तर हिला सोडचिठ्ठी दे आणि माझ्याबरोबर लग्न कर. आता जणू या अर्पिताने हाय लेवलची धमकी दिलेली असते आणि या धमकीला आपण अजिबातच भीक घालायची नाही असं ऊर्जा शौर्याला म्हणत असते. पण शौर्य मनातल्या मनात म्हणत असतो, अर्पिताने जर असं काही केलं तर. आता शौर्याच्या मनात काहीतरी भीती उत्पन्न झाली आहे. हे ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता ऊर्जा बोलू लागते, शौर्य काळजी करू नकोस तू, ती फक्त धमकी देते. ती फक्त भुंकणारी कुत्री आहे, चावणारी नाही. आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच ऊर्जाला अर्पिता म्हणत असते, अच्छा मी भुंकणारी कुत्री आहे तर, आणि तू स्वतःला काय चावणारी कुत्री समजतेस का. आता बघ मी कशी चावते. आणि लगेचच आता स्वतःच्या बापाच्या बेडरूम मध्ये जाऊन अर्पिताने पिस्तूल आणलेलं असतं आणि ते पिस्तूल तिने ऊर्जाच्या कपाळावर रोखलेलं असतं. आता थोड्या वेळानंतर महाभयंकर काहीतरी घडू शकतं हे आता शिर्केच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच शिर्केने अर्पिताच्या हातात असलेलं पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच दरम्यान आता त्यातून गोळी सुटलेली असते आणि शिर्केच्या हाताला लागलेली असते. सगळेच एकदम थोड्या क्षणासाठी अवाक झालेले असतात. आणि अशातच आता अर्पिता म्हणत असते, पप्पा आय एम सो सॉरी. अहो तुम्ही मध्ये का आलात, मी या ऊर्जाला संपवण्यासाठी ट्रिगर दाबलं होतं. त्यावर लगेचच आता शिर्के खाली पडत असतो.
त्याचा हात चांगलाच जखमी झालेला असतो. तेवढ्यात विक्रांत आता अजिबातच शिर्केकडे ढुंकूनही पाहत नसतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य आणि ऊर्जाने जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये शिर्केला ऍडमिट केलेलं असतं आणि त्यानंतर त्यावर उपचार सुरू झालेले असतात. इकडे आपण पाहतोय नेमकी शिर्केला गोळी कशी लागली याची तपासणी करण्यासाठी पोलीस तिथे आलेले असतात आणि त्यानंतर गोळी अर्पिताच्या हातून लागली हे जेव्हा आता शौर्य आणि ऊर्जाने सांगितलेलं असतं, त्यानंतर शिर्के स्वतः पोलिसांना म्हणत असतो चुकून तिच्या हातून गोळी सुटली. त्यावर पोलीस म्हणत असतात चुकून, पण तिच्या हातात पिस्तूल आलंच कसं? ती कोणाला मारण्याचा प्रयत्न करत होती? त्यावर शिर्के मात्र आता समोर असलेल्या ऊर्जाला हात जोडत असतो. तो म्हणत असतो प्लीज या संदर्भात माझ्या मुलीला अजिबातच अडकवू नका, चुकून झाले तिच्याकडून. त्यावर शौर्य लगेचच शिर्केला म्हणत असतो शिर्के साहेब, आज जर तुम्ही मध्ये पडला नसतात तर माझ्या बायकोला तुमच्या मुलीने संपवलंच असतं. त्यामुळे मेहरबानी करून तुम्ही हात जोडू नका. अर्पिताने आज जे काही केलंय ना त्याला तिची शिक्षा मिळायलाच हवी. आणि अशातच आता तिथे हर्षवर्धन सुद्धा पोहोचलेला असतो नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी. त्यानंतर तिथे शिर्केने हर्षवर्धनला सगळे काही समजवलेलं असतं. शिर्केने असं म्हटलेलं असतं वकील साहेब प्लीज या वेळेला मला साथ द्या. तुमच्या ऊर्जा आणि शौर्यला समजवा, माझ्या अर्पिताला अजिबातच तुरुंगात पाठवू नका. त्यानंतर हर्षवर्धन आता शौर्य आणि ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. शौर्य म्हणत असतो डॅड तुम्ही सांगताय म्हणून एक वेळ मी तुमचं ऐकेन. त्या अर्पिताला अजिबातच तुरुंगात पाठवणार नाही, पण काय गॅरंटी उद्या जाऊन ही अर्पिता पुन्हा माझ्या ऊर्जाच्या मागे लागणार नाही. त्यावर मात्र आता हर्षवर्धन समोर शिर्के गॅरंटी देत असतो की अजिबातच असं काही होणार नाही. मी लवकरच अर्पिताला कुठेतरी लांब पाठवतो आणि विक्रांतला सुद्धा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो आता झालं समाधान. आणि अशातच आता दोघं शांत होतात. त्यानंतर शौर्य आणि ऊर्जा घरी निघून जातात. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो काय शिर्के साहेब, आमदार आहात तुम्ही, अशी क्षुल्लक भांडणं कधीपासून करायला लागलात तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो काय सांगू वकील साहेब, माझ्या घरची परिस्थिती काय आहे ना तुम्हाला अशी सांगून पटणार सुद्धा नाही. माझ्या मुलाला अक्षरशः वेड लागलंय, वेड्यासारखं वागतोय तो. आजही तो मला घरात जीवे मारणार होता, पण योग्य वेळी शौर्य आणि ऊर्जा आले म्हणून मी वाचलो, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो तुमच्या मुलाला ना एकदा तरी माझ्या ताब्यात द्या, मी माझ्या पद्धतीने त्याला सरळ करतो, बघा सुतासारखा सरळ येतो की नाही. त्यानंतर हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो ते सोडा, बरं मला सांगा आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो सांगतो, सगळं काही सांगतो, पण आधी इथून कधी बाहेर पडता हे सांगा. आणि अशातच आता शिर्केच्या हातावर चांगलंच बँडेड लावण्यात आलेलं असतं, प्लॅस्टर करून त्याला तिथून घरी सोडण्यात आलेलं असतं. अर्पिता घरी खूपच बावचळलेली असते. ते म्हणत असते पप्पा आज जे काही घडलंय ना त्याला तुम्ही कारणीभूत आहात. काय गरज काय होती तुम्हाला मध्ये पडायची? मी बरोबर त्या ऊर्जाला संपवत होते ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो बरोबर बोलते अर्पिता, शिर्के तुम्हाला मध्ये पडायची गरज नव्हती. त्यावर हर्षवर्धनला आता शिर्के म्हणत असतो ओ वकील साहेब काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलीने जर ऊर्जावर गोळी झाडली असती तर तिला तुरुंगवास झाला असता ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो परत परत वेड्यासारखं बोलताय का तुम्ही? मी कोण आहे ओळखता ना तुम्ही? मी वकील आहे, आतापर्यंत एकही केस हरलेलो नाहीये मी. अर्पिताला सुद्धा मी तुरुंगात जाऊ दिलं नसतं, तिला बरोबर बाहेर ठेवलं असतं मी. तुम्हाला हे सगळं माहीत असतानाही तुम्ही मध्ये का पडलात? त्यावर शिर्के म्हणत असतो अहो ऐन वेळी मला काही सुचलं नाही, मला वाटलं उगाचच कोणाचा जीव का घ्यावा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो आज अर्पिताने जर तिचा जीव घेतला असता ना तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. अर्पिताचं लग्न शौर्यशी लावून दिलं असतं मी. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो अच्छा आणि तीर्थाचं? त्यावर हर्षवर्धन जोरदार आवाज करतो, म्हणत असतो आमदार शिर्के माझ्या तीर्थाचा विषय तुमच्या त्या नालायक विक्रांत बरोबर अजिबातच काढायचं नाही. तुमच्या त्या नालायक विक्रांतची अजिबातच लायकी नाहीये माझ्या तीर्थाच्या आजूबाजूला उभं राहायची देखील. आता आमदार शिर्के म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मीही तुमच्या या मताशी सहमत आहे. माझा मुलगा नालायकच निघाला
आणि नालायक नाही तर एकदम दळभद्र निघाला. त्याला नेमकं कसं वागावं हे सुचत नाही. पण निदान माझी मुलगी तुमच्या घरची सून झाली असती हे तर मला आवडलं असतं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो ना, मग त्या ऊर्जाला संपवण्याचा प्लॅन करा. त्यावर हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब तुम्हीच करा ना, तुमच्या ओळखी काही कमी आहेत का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो मीच करू आणि मीच स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू, हे जरा वेगळं नाही वाटत का? त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, ठीक आहे, बघतो मी काय करायचं, पण मला थोडा वेळ द्या या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी, कारण आता माझ्या हाताला गोळी लागली आहे. डॉक्टरांनी मला 10 ते 12 दिवस आराम करायला सांगितलंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो महिना घ्या महिना, पण प्लॅन असा करा की एका गोळीमध्ये 2 पक्षी संपले पाहिजेत. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, 2 पक्षी? मला नाही समजलं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, समजेल, समजण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल. त्यावेळेला आता हर्षवर्धनला आमदार शिर्के म्हणत असतो, तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना, एक पक्षी म्हणजे ऊर्जा शिंदे आणि दुसरा पक्षी म्हणजे माझा मुलगा विक्रांत. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आत्ता कसं बरोबर ओळखलात तुम्ही? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे? मी माझ्या मुलाला मारू? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो, नाहीतर येत्या काही दिवसात तो तुम्हाला संपवेल. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अगदीच बरोबर बोलताय तुम्ही, पण मी माझ्या मुलाला कसं काय मारू? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता मी संपवू का त्याला? त्यावर मात्र आमदार शिर्के म्हणत असतो, नको नको, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.